शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोपरगाव शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार कोपरगाव शहरातील निवारा, सुमित्रा नगर, रिद्धी सिद्धी नगर, जानकी विश्व, रचना पार्क, साई सिटी तसेच अहिल्या वस्ती या परिसरात अलीकडील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच या परिसरात अंदाजे 2 ते 3 वाहन चोरीच्या घटना घडल्या असून एका घरफोडीची ही घटना देखील घडल्याने नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान कोपरगाव शहरात रात्रीच्या वेळेस होणाऱ्या चोरींचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. या फुटेजमध्ये 3 इसम हातात धारदार हत्यारे घेऊन फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे. तसेच एका दुसऱ्या फुटेजमध्ये काही इसम एका बुलेट मोटरसायकलसह जाताना असल्याचेही समोर आले आहे. धारदार हत्यारे हातात घेऊन फिरणाऱ्या संशयितांचे फुटेज पाहून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून शहरात एखादी कोयता गँग तयार झाली आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते कलविंदर डडियाल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित संशयितांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालावा आणि नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. आपल्या कोपरगाव शहरातील आमच्या निवारा, सुभद्रानगर, रचना पार्क, रिद्धी सिद्धी नगर, जानकी विश्व, साई सिटी या भागात मागील काही दिवसापासून आमचं चोऱ्यांचं सत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कालच आमच्या मित्राची बुलेट गाडी ही चोरीला गेलेली आहे. ती गाडी चोरीत असताना त्याच्यात जे आमच्या भागातील काही आमच्या मित्राच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी त्यांनी जेव्हा मला ते सीसीटीव्ही फुटेज टाकले ते बघितल्यानंतर कुठेतरी असं सामान्य नागरिकांमध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण होईल असे ते सीसीटीव्ही फुटेज होते. ते 3 अज्ञात व्यक्ती, त्यांनी काळ्या रंगाचे, निळ्या कलरचे जॅकेट घातलेले, तोंडाला मास्क लावलेले म्हणजे तोंड दिसू नये म्हणून पूर्ण तयारी, व हातात अक्षरशः एक मोठे मोठे कोयते की कुणी समजा रात्री उठलं, काही कुणी प्रतिकार केला तर त्याला पूर्णपणे म्हणजे ती गँगला बघून असं भीतीचं वातावरण एक सामान्य नागरिकांमध्ये तयार झालंय. त्यांना कुणी प्रतिकार केलं तर ते डायरेक्ट मारून टाकतील का अशी सुद्धा भीती एक प्रकारची निर्माण सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. मागेलच आमच्या भागातील सुभद्रानगर भागात मागे एक आमच्या संबंधितच माझ्या संबंधातील आमच्या गरुड काकी यांच्या घरात ही चोरी झालेली आहे. ते गावाला गेलेले असताना त्यांच्या घराला कुलूप असताना अज्ञात ते अशाच प्रकारचे 3 चोर होते. त्यांचंही सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे. ह्याचंही सीसीटीव्ही फुटेज आम्ही कुंभार साहेबांनाही दिलेलं आहे. ह्यांचे जे वरती DYSP भारती साहेब यांनाही त्याद्वारे मी त्यांना फुटेज दिलेलं आहे व त्यांनाही मी फोन करून सांगितलं की साहेब आपण लक्ष घालून ह्याचं कुठेतरी एक बंदोबस्त करण्यात यावा की आमच्या इकडे राहणारा हा एक सामान्य कुटुंबातील आणि नोकरीदार पेशातील सगळे सर्वसामान्य लोक आहे आणि अशा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बघून आणि त्यांच्या हातात एक हत्यार बघून अशी काही भीती वाटते की आमच्या कोपरगावात ही काय नवीन कुठेतरी कोयता गँग काय निर्माण होती काय. त्याच्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे. पोलीस प्रशासन त्यांचं काम चोख बंदोबस्ताने करतोय हे आम्हाला त्याच्यात काही शंका नाही, पण आमची एक कळकळीची विनंती आहे की साहेब ह्या गँगचं कुठेतरी बंदोबस्त करावा. ह्या वाढत्या चोऱ्यांचं प्रमाण वाढत आहे, लोकांमध्ये भीतीचं निर्माण होत आहे. त्याच्यामुळे ह्याच्या आमच्या रात्रीची गस्त वाढवावी व प्रत्येक एक लक्ष देऊन आपल्या ठिकाणी काही माणसं काही पोलीस उभे करता आले, काही हे करता आले, त्या पद्धतीने या चोरींचे छडा कसा लागतील आणि ही जी गँग आहे ही गँग कशी आटोक्यात येईल ह्याची आम्ही तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो व मी नागरिकांनाही सांगतो की तुम्ही आमच्या भागातील नागरिकांनाही किंवा सर्वसामान्य नागरिकांनाही सांगतो की
आपल्या घरात कुठे जाताना कोणालाही म्हणजे जास्त दिवस आपल्या घराला कुलूप ठेवू नये, म्हणजे आपले वाहनं सुरक्षित लावावे, आपल्या घरातील लाईट्स वगैरे बाहेर उजड व्यवस्थित प्रमाणात राहील, ये जाय करताना लोक दिसतील किंवा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात तुम्हाला जे जमत असेल, ज्याला शक्य असेल त्यांनी स्वतःच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे व आपल्या घराची सुरक्षितता कशी आपण करावी, आपल्या शेजार पाजारच्यांना कुठे गेले तर सांगून जावं व सुरक्षितता एकमेकांना शेजार पाजारांना सहकार्य करावं. एकमेकांच्या सहकार्याने आपण या चोरांना आटोक्यात आणू. व बघा की म्हणजे मी या पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की साहेब लवकरात लवकर आम्हाला या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.